आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ऋषिकेश लाड यांच्या निवडीने जिल्हा परिषदेत युवा नेतृत्वाचा उदय, महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय। सांगली जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सांगलीच्या जनतेने महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या विचारांना कौल दिला आहे, असे मत आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी महाविकास आघाडीचे विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यांपैकी 7 तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीचे सभापती निवडून आले आहेत, तर सत्ताधारी पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे। पलूस कडेगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या ऋषिकेश लाड या तरुण कार्यकर्त्याला उपाध्यक्ष पदाची संधी देऊन पक्षाने तरुणांवर विश्वास दाखवला आहे। या विजयात जयंतराव पाटील, विशाल पाटील, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विक्रम सावंत यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेली ताकद महत्त्वाची ठरली। ऋषिकेश लाड यांच्या निवडीवर बोलताना आमदार कदम काहीसे भावुक झाले। आज भारतीताई असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ऋषिकेश लाड हे त्यांचे भाची असले तरी त्यांच्या कामाची पद्धत, लोकांशी असलेला संपर्क आणि सक्रियता यामुळेच त्यांची त्या पदासाठी निवड झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आता सांगली जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय R पाटील साहेब, अशा एक काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसही हा जिल्हा म्हणून मानला जातो। आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा खूप चांगला कौल हा सांगलीच्या लोकांनी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला दिला, हे स्पष्ट दिसून आलं। आज तालुका पंचायतीचेही निकाल आपण पाहिले तर सभापती होत असताना सत्ताधारी पक्षाचे फक्त एकूण 10 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये हे सभापती झालेत, 7 तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे हे पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत। त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जिल्ह्यातील आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि अनेक नेतेगण, आदरणीय ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, देवराजदादा पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी यांनी जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे वाळव्या तालुक्यातले झालेत आणि ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातनं 8 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे निवडून आले, तिथून पलूस तालुक्यातल्या एका तरुण कार्यकर्त्याला ऋषिकेश लाड ह्यांना उपाध्यक्ष करण्यात आलं। त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांचाही आभारी आणि लोकांचे आभारी। एक भावनिक प्रश्न काही असतं तर काय वाटतं? नाही, खरं सांगायचं